दिल्लीमध्ये काल उदय सामंत वगैरे येऊन गेले, ऑपरेशन टायगरची चांगली चर्चा रंगली, खासदारांशी तुमच्या संपर्क सुरू झाल्याचं कळतंय. बघा दिल्लीमध्ये आपण ज्यांची नावं घेत आहे ते काय नेहमीच येत असतात. उपमुख्यमंत्री शिंदे असतील किंवा अजित पवार गटाचे नेते असतील, हे जे पक्ष आहे हे पक्ष, मी कालही सांगितलं, वारंवार सांगतो, हे पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र आहेत. हे पक्ष अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहे. अजित पवारांचा जो पक्ष आहे तो काय शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष नाही, किंवा डेप्युटी CM एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो काय बाळासाहेबांचा पक्ष नाही. हे अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहेत. हे नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. आमचे मार्गदर्शक हे बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरे हे आमचे. त्यांचे अमित शहा, नरेंद्र मोदी, निशिकांत दुबे वगैरे हे त्यांचे मार्गदर्शक आहेत सगळे. त्याच्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये यावं लागतं. आता तुम्ही जे म्हणताय की काय कसलं ऑपरेशन टायगर, ठीक आहे ना. मुळात शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत, मांजरं. आणि सत्ता आणि पैसे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, तपास यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे. त्याचा गैरवापर करून हे आमिष दाखवतात, धमक्या देतात. हे फार काळ चालणार नाही. इथं जर कोणी ऑपरेशन टायगर करायला असेल त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात गेले किंवा परागंदा त्यांना व्हावं लागलं. या दिल्लीतून कधी ना कधी प्रत्येकाला जावंच लागतं. ही दिल्ली कोणाची नाही. हे जरा ऑपरेशन वगैरे करायला येणारे जे लोक आहेत असं म्हणत आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मुळात त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशन होतं, मी वारंवार सांगतो आहे. त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशनचं काम सुरू आहे एका वेगळ्या गटाकडून, आणि त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलत आहेत. त्याच्यामुळे हे आले असतील दिल्लीमध्ये. तर तुम्ही एका गटाचं नाव सांगितलं की तो गट कोणाच्या नेतृत्वामध्ये बाहेर पडू शकतो. नाही, बघा असं आहे की मी त्याच्यावरती फार मत व्यक्त करणं योग्य नाही. जशी तुमच्याकडे माहिती असते तशी माझ्यासारख्या माणसाकडेही माहिती असते, आणि ते असायला पाहिजे. दिल्लीमध्ये बसल्यावरती अशा अनेक माहित्या येत असतात, त्या माहित्यांचं संकलन होतं. मी कोणाचं नाव घेणार नाही, कोणाचंही नाव घेण्याचा मला अधिकार नाही, किंवा कोणावरती चिखलफेक करणं, आरोप करणं हे योग्य नाही अशा प्रकारे राजकीयदृष्ट्या. पण काहीतरी घडतं आहे, खतखत आहे, आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. हां, केले तुका आणि झाले माका असे आमच्या कोकणामध्ये म्हण आहे. ते काहीतरी करायला जात आहे, ते त्यांच्यावरती उलटू शकतो. हां, तुमच्या पक्षाच्या खासदारांशी संपर्क साधला जातोय, तुमच्याशी कधी संपर्क झाला आहे का? एक लक्षात घ्या, आमचे 9 खासदार 4 दिवसापूर्वी इथेच बैठकीला आले होते. प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या अडचणी आहेत. कोणत्याही प्रकारचा निधी विरोधी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना दिला जात नाही. त्यांची कोंडी केली जाते. स्पष्ट सूचना आहे या लोकशाहीमध्ये. संविधान जिथे आपण वापरतो का डॉक्टर आंबेडकरांचं, केंद्राच्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना आहे की विरोधी पक्षाच्या आमदारांच्या आणि खासदारांच्या कामांची दखल घ्यायची नाही. जणू यांच्या बापाचा पैसा आहे. धुणी भांडी करून यांच्या बाप जात्याने पैसा गोळा केला आहे तिजोरीमध्ये. जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राच्या, आणि विरोधी पक्षाचे आमदार जिथून निवडून आले आहेत, खासदार निवडून आले आहेत, त्या भागाचा सुद्धा विकास होणं गरजेचं आहे. त्यांना कळत नाही. पण त्यांच्या स्पष्ट सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या, देवेंद्र फडणवीसांच्या, इतर 2 उपमुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्राच्या
की विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांची कोणती कामं करायची नाही, त्याने 1 रुपयाही निधी द्यायचा नाही, अशा प्रकारचं राज्य आणि देश इथे चाललं. तुमच्या शिवसेनेचे संभाजीनगरात 2 सदस्य भाजपकडे गेले असं कळतंय. काय प्रश्न आहे तुमचा? तुमच्या खासदारांची कोंडी केली जाते. नाही, आमच्या नाही, देशभरातल्याच विरोधी पक्षाच्या आमदारांची, देशभरातल्याच विरोधी पक्षाच्या खासदारांची अशा प्रकारे कोंडी केली जाते. ओरिसामध्ये निवडणूक झाली राज्यसभेची, निवडून कोण आणले भाजपनं? दिलीप रे. कोण आहेत? ज्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली, कोल स्कॅम, ज्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली शिक्षा ठोठावली, तुरुंगवास भोगला, त्याने शिक्षा भोगली, अशा लोकांना तुम्ही निवडून आणताय. पण ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे प्रचंड मताधिक्यानं, त्यांची तुम्ही कोंडी करताय. त्यांना तुमच्या घरी जी बैठक झाली परवा, तुम्ही म्हटले सगळे खासदार आले होते बैठकीला तुमच्या पक्षाचे, त्यांनी या अनुषंगाने काही तुम्हाला माहिती दिली? नाही, काही चर्चा झाली का तुमची? माहिती म्हणजे असं काय, सगळ्यांचंच हे दुःख आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये. आपण जाऊन महाराष्ट्रात काँग्रेसच्या आमदारांना विचारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विचारा, जे काही लहान पक्ष आहेत, समाजवादी पार्टी असेल त्यांना विचारा. तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना विकासाचा निधी देत नाही आणि हा पैशाची उधळपट्टी तुम्ही तुमच्यातच सुरू आहे. ही कोणती लोकशाही आहे? हे कोणत्या प्रकारचं राज्य चाललेलं आहे? म्हणजे जर ऑपरेशन टायगरची त्यांची जी चर्चा आहे ते झालं तर त्यासाठी निधी आणि कोंडी हे कारण असं बघा, ही तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे. पण गेल्या काही काळापासून अशा प्रकारे आमदारांच्या आणि खासदारांची कोणती निधी, आमदारांना किंवा खासदारांना त्यांच्या भागातल्या जनतेला तोंड द्यावं लागतं अनेक कामासाठी. म्हणजे कोंडीत सापडलेले खासदार गळाला लागू शकतात? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांच्या गळाला फक्त दिलीप रेसारखेच खासदार लागू शकतात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत, ज्यांच्यावर खून, दरोडे, बलात्काराचे आरोप आहेत. बरं का, अशा लोकांनाच भारतीय जनता पक्ष आपल्या गळाला लावू शकतो. एकत्र येणार असं चाललं होतं, संभाजीनगरात 2 शिवसेना एकत्र येणार असं चाललं होतं आणि तुमच्या शिवसेनेचे 2 सदस्य भाजपकडे गेले काल रात्री अचानक असं कळलं. माझ्याकडे माहिती नाही, तो स्थानिक विषय आहे, मला बोलावं लागेल. सर, अहिल्यानगरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलीवरती ऍसिड फेकलं गेलेलं आहे. अनेक महिला महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या, लहान मुलींवरती अत्याचार. असं काही घडलेलं नाही आहे. एक सांगतो मी, असं देवेंद्र फडणवीस सांगतील, गृहमंत्री, अधिवेशन चालू आहे, असं काहीही घडले नाही. सरकार सक्षम आहे, गृह खात्याचं लक्ष आहे, आमच्या राज्यामध्ये महिला आणि मुली सुरक्षित आहेत, लेकी सुनांच्या केसाला धक्का लागणार नाही. विरोधक खोटा प्रचार करतायत. ज्या मुलीवरती ॲसिड टाकलेलं आहे ती मुलगी नसून एक निर्जीव बाहुली होती, अशी उत्तर तुम्हाला विधानसभेत मिळू शकतात. लक्षात घ्या, हे आंधळे झाले आहेत भ्रष्टाचारानं आणि पैशानं. त्यांना या राज्यातला अत्याचार दिसत नाही आहे, महिलांवरील अत्याचार दिसत नाही आहे आणि त्यांच्या पक्षाच्या महिला नेत्या आहेत, त्यांना ते कधीच दिसणार नाही. एका मुलीवरती जर ॲसिड फेकलेला आहे याचा अर्थ, आणि अशा घटना या राज्यात वारंवार घडत असतील तर देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आहात, हे वारंवार आम्ही सांगतो आहोत. तुम्हाला थोडी जरी तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृह खात्याचा त्याग केला पाहिजे. तुम्हाला वेळ नाही का? तुम्हाला जो वेळ आहे तो फक्त आपल्या राजकीय विरोधकांवरती सुडानं कशा कारवाई करता येईल, खोटे गुन्हे कसे टाकता येतील, बरं का, विरोधकांची कोंडी कशी करता येईल, दादागिरी कशी करता येईल, यात वेळ जातोय. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी आहे. सर, 24 तास झाले त्या घटनेला, अद्यापर्यंत आरोपीचं स्केचही समोर आलेलं नाही. बघा, असं आहे की देवेंद्र फडणवीसांचा अर्धा वेळ दिल्लीत जातो, त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचा वेळ दिल्लीत जातो चौरा ढाळण्यामध्ये. त्यांना वेळ कुठे सगळं पाहिलं आहे. बोलिए, बोलिए. महिला आरक्षण बिल के इम्प्लीमेंटेशन को लेकर खड़गे ने सर किरण रिजिजू को पत्र लिखा, ऑल पार्टी मीटिंग. ये अच्छी बात है.
अगर लीडर ऑफ अपोजिशन राज्यसभा के खरगे जी ने ये लेटर लिखा है कि महिला आरक्षण के बारे में किरण रिजिजू को, तो उनका स्वागत करना चाहिए, उसमें शंका की क्या बात है। राज्यसभा में जो क्रॉस वोटिंग हुई है सर, इसको लेकर राज्यसभा में क्रॉस वोटिंग भारतीय जनता पार्टी ने पैसा और अपनी सत्ता के बल पर करके ली। चाहे हरियाणा हो, चाहे बिहार हो, चाहे ओडिशा हो। ओडिशा में क्रॉस वोटिंग किसके लिए करवाई? हाँ, ये बहुत नीतिमत्ता वाली पार्टी है ना। किसको चुनकर लाया? एक ऐसे व्यक्ति जिनके ऊपर कोल स्कैम में आरोप हुए, एफआईआर हुआ और जिसको कोर्ट ने पनिशमेंट किया, 3 साल की सज़ा सुनाई। ऐसे व्यक्ति के लिए भारतीय जनता पार्टी ने ओडिशा में क्रॉस वोटिंग करवाया। वो जो विधायक जिसने क्रॉस वोटिंग किया है, चाहे बीजेडी हो या चाहे कांग्रेस हो, उनको 50-50 करोड़ से भी ज़्यादा पैसा दे दिया है। कुछ पैसा मुंबई से गया था, मेरी जानकारी है, मुंबई से मंगाया था कुछ पैसा। ये खरीदी और बिक्री में ही उनका टाइम जाता है। तो ऐसे व्यक्ति को चुनने में उनको शर्म नहीं आती, भारतीय जनता पार्टी को। और आप नीतिमान संस्कारी पार्टी है, क्या चल रहा है देश में? सर, प्रसाद लाडच्या मुलाच्या लग्नात सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीवर प्रश्न निर्माण केले जाते, कारण की प्रसाद लाड हे खूप जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे, आणि सकाळीच स्वतंत्र धार्मिक जो हे आहे विधेयक आहे त्याला शिवसेनाचा जो पाठिंबा मिळालाय, तर क्लोजनेस वाढली आहे का भाजपाने? काही प्रश्न विचारता तुम्ही दिल्लीमध्ये, काय संबंध काय? भाजप आणि ठाकरे जवळ येत आहेत का असं, म्हणजे असं वाटतंय? कशा करता? हेच प्रसाद लाड ज्याने शिवसेना भवन जाळून टाकू अशी भाषा केली, त्याला ठाकरे लग्नाला जातात. नाही, मी एवढंच म्हणतो. पण शेवटी काय असतं की महाराष्ट्रामधली एक संस्कृती आहे, की अशा शुभप्रसंगी राजकारण आणायचं नसतं. मुलाचं लग्न आहे, ते गेले असतील, तर राजकारण कुठे आलं? पण हेच प्रसाद लाड, तुम्ही ज्यांचं नाव घेत आहेत ते, ज्याने शिवसेना भवन जाळण्याची आणि शिवसेना भवनावरती मोर्चा काढून दगड मारण्याची भाषा केली होती, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि माझ्यासारखा शिवसैनिक हे विसरू शकत नाही. धन्यवाद. चला. समितीने एक अहवाल दिला आहे, त्याच्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात दीर्घकालीन रणनीती स्पष्ट करण्याचा त्याच्यामध्ये सांगण्यात आले, सूचना करण्यात आल्या. कारण भारताची दीर्घकालीन रणनीती असावी, अचानक एक मित्र अचानक बदलतो असं कोण म्हणताय? परराष्ट्र समिती जी आहे, अहवाल समिती. चुकीचं काय बोलले ते? चांगली शिफारस आहे, शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली. अत्यंत योग्य शिफारस आहे. ही भारताला कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही, विदेश धोरण नाही, राजकीय धोरण नाही, हे खरं आहे.